हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 11. ताम योगम इति मन्यन्ते स्थिराम इंद्रिय धारणम अप्रमत्ता तदा भर्वाते योगो हि प्रभवाप्य यौ. अन्वयार्थ. इंद्रिय धारणा जेव्हा स्थिर होते तेव्हा त्याला योग असं म्हणतात. त्यावेळी त्या योग्याकडून प्रमाद होत नाहीत. स्वाभाविकच चित्त अंतरात्म्याशी जवळीक साधून त्यात तदाकार होते. परंतु योग जसा प्राप्त होतो तसा तो नष्टही पावतो. आधीच्या श्लोकात म्हणजे मंत्र क्रमांक 10 मध्ये परमगती म्हणजे काय ते सांगितले आहे. ही अशी परमगती प्राप्त झाली की त्यालाच योग असे म्हणतात. योगाधिराज पातंजलींनी योगाची सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. आपण आधीच्या पहिल्या अध्यायामध्ये योग हा चित्तवृत्ती निरोधा. ज्यावेळी पंच ज्ञानेंद्रिये मनासह स्थित होतात, बुद्धी शांत होते, त्यावेळी चित्त स्थिर होते. बुद्धी शांत झाल्यामुळे ती भोग लालसेनी काम न करता आत्मप्रवृत्त होऊन काम करू लागते. स्वाभाविकच चित्ताच्या वृत्ती निरोध होतात. सर्वसाधारणपणे चित्ताच्या वृत्ती भोगापवर्गता निर्माण करणाऱ्या असतात. चित्तवृत्ती निरोध झाल्यामुळे चित्त त्याच्या वृत्तीनुसार पंचकर्मेंद्रियांकडून काम करून घेत नाही, तर ते आत्मसन्मुख होते. अंतरात्म्यामधून प्रसरण पावणाऱ्या स्त्रवणाऱ्या सत्प्रवृत्तीनुसार चित्त दृश्याचा उपभोग घ्यायला लागते. त्यानुसार चित्त पंचकर्मेंद्रियांकडून काम करून घेऊ लागते. अशा अवस्थेत योग्याकडून प्रमाद होत नाहीत. संचित भोग उपभोगून नष्ट होतात. नवीन भोग निर्माण होत नाहीत, कारण योग्याकडून ब्रह्माला अपेक्षित आचरण होऊ लागते. स्वाभाविकच चित्त अंतरात्म्याशी जवळीक साधून त्यात तदाकार होते. यथा कालावधीत चित्त स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व अंतरात्म्यात विलीन करते. देहादी इंद्रिय जीवात्म्यात स्थित होतात. जीवाला अंतरात्म्याच्या सत्प्रवृत्तीमुळे बाह्य दृश्य जसे आहे तसे आकळू लागते. अंतरात्मा आणि परमात्मा यामधील सर्व अडथळे दूर होतात. यालाच योग म्हणतात. योग साध्य झाला म्हणजे योगी मुक्त झाला असे नव्हे, उलट त्यामुळे योग्याची जबाबदारी वाढते. हा इशारा यमराज येथे देत आहेत. योग्याच्या या योगप्राप्त अवस्थेत तो फार महत्त्वाचा आहे. यमराज सांगत आहेत की योग जसा प्राप्त होतो तसा तो नष्टही पावतो. यास्तव योग्याने या अशा योग प्राप्त अवस्थेत काळजी घेणे आवश्यक असते. साक्षात्काराची झलक मिळाली की योग्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. योग्याचे आचरण पूर्ण बदलते. तो स्वाभाविकच ब्रह्माचरण करू लागतो. परंतु याचा अर्थ असा नव्हे की यात कालत्रयी बदल होत नाही. असा गैरसमज होऊन अनेक समाधीप्राप्त योगी अध्यात्मयोग साधना, ध्यानयोग साधना सोडून देतात. तसे करू नये. समाधी प्रसाद प्राप्त झाल्यावरही उपासना दृढ चालवावी. सदा त्या समाधी भावावस्थेतच स्थित असावे. आत्मसन्मुख झालेले चित्त त्यापासून कदापिही ढळू देऊ नये. यातूनच एक क्षण असा येतो की योगी मुक्त होतो. हे असे सांगण्याचे कारण समजून घ्यावे.
योगी समाधी प्राप्त झाला तरी तो समाजातच राहत असतो. तो समाजाचाच एक घटक असतो. त्याच्या आजूबाजूला लोभ प्रलोभने वेढलेली असतात. उदरनिर्वाहासाठी तो कर्मयोग आचरत असतो. अशा परिस्थितीत त्याच्या हातून चुकून प्रलोभनांना बळी पडून गैरकृत्य होण्याची शक्यता असते. अध्यात्माचा कायदा मोठा विलक्षण आहे. अशा वेळी योगभ्रष्ट योग्याला पुन्हा पहिल्यापासून अध्यात्म ध्यान योग साधनेला आरंभ करावा लागतो. यास्तव ध्यान समाधीतच लीन होऊन कालक्रमणा व्यतीत करीत असावे. उठता बसता कार्य करता ध्यानी मनी ध्यान समाधी हेच सहज जीवन व्हावे. ते दिव्य द्वार उघडण्याची प्रतीक्षा करावी. हरिओम.